महाराज की जय। सर्वांनी हात जोडा आणि आपण नमन म्हणूया। नमन माझे श्री सद्गुरुनाथा, कृपा करुणा जनाथा, निरसरी भव दुःख व्यथा, तत्काळ तुझिया प्रसादे। अनंत वाणी अनंत ध्यास, वृथा संदेह या जीवास, पारख बोध करुणी आखास, मुक्त केले बंधनी, तुझे स्थितीचा विचार, वदवी जीवा नित्य सार, इतुकी कृपा करी मजवर, जीवोद्धारा कारणे, बहुपकारांची तुळाशी, ज्ञान बोध नित्य पाजिसी, जवळीच ठेवी अनंतासी, करजोनिया विनतो, श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। सर्वबोध संतापाशी, संतापाशी, सर्वबोध संतापाशी, 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 परी आम्हीच आळशी, परी आम्हीच आळशी, परी आम्हीच आळशी, सर्वबोध संतापाशी, संतापाशी, सर्वबोध संतापाशी, सर्वबोध संतापाशी, संतापाशी, सर्वबोध संतापाशी, सांगे तैसे ना आचरू, सांगे तैसे ना आचरू, सांगे तैसे ना आचरू, कैसे पावे पहला पारू, कैसे पावे पहला पारू, कैसे पावे पहला पारू, सर्वबोध संतापाशी, संतापाशी, सर्वबोध संतापाशी, सर्वबोध संतापाशी, संतापाशी, सर्वबोध संतापाशी, नाही वेळ आमाहुरी, 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 देव तरी काय करी, देव तरी काय करी,
आचरावे तुकड्या तुकड्या म्हणे केस आचरावे तुकड्या म्हणे आचरावे तरीच सतसंग पावे तरीच सतसंग पावे पावे तरीच सतसंग पावे सर्व बोध संतापाची संतापाची सर्व बोध संतापाची सर्व बोध संतापाचे संतापाचे सर्व बोध संतापाचे जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग 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 हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग श्री सद्गुरुनाथ महाराज की जय मागे बसलेले तुम्ही सगळे सामोर या लवकर या पटकन समोर म्हणजे तुमच्या मागून आलेले तुमच्या मागे कसे बसणार आहे या समोर या सगळे समोर या सगळे सगळे समोर या सगळे हा बसा तुम्ही पण या समोर लवकर लवकर या म्हणजे आपल्याला लवकर कार्यक्रम चालू करता येईल बराच वेळ झाला आहे बसा मानवतेचे महापुजारी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या स्मृतीला अभिवादन करून आणि परमपूज्य सद्गुरू श्री अनंत महाराज यांच्या पावन चरणांना स्पर्श करून आणि इथे बसलेले सगळे सद्भाविक मंडळी आपणा सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो दर साधाबाधाप्रमाणे याही वर्षी आपल्या गावामध्ये वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा 56वा पुण्यतिथी महोत्सव साजरा होत आहे कसा आहे जेव्हा दोन विचारांचे किंवा दोन संतांना मानणारे लोक एकत्र येतात तेव्हा त्याच्यातून जे मंथन होते ते मंथन खूप सुंदर असते सद्गुरू श्री अनंत महाराज आमची सद्गुरू माऊली यांची सांप्रदायिक मंडळी आणि वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे गुरुदेव उपासक उपासिका दरवर्षी एकत्र कार्यक्रम करता तुम्ही आम्हाला खूप आनंद होतो कारण धन हे गरिबाचे रक्त हे समजून वागवतो श्रीमंत राष्ट्रसंत लिहितात धन कोणाचं रक्त आहे आपण गावामध्ये वर्गणी मागायला जातो एक 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 पैसा गोरगरीब आपल्याला महाराजांच्या नावाखाली देतात तो पैसा गावातील सगळे विचार प्रवाह एकत्र आणून त्यामध्ये लागला तर तिथून काहीतरी निघते एकाचा कार्यक्रम वेगळा दुसऱ्याचा कार्यक्रम वेगळा तिसऱ्याचा कार्यक्रम वेगळा गावातले लोक कुठपर्यंत वर्गणी देणार आहे बिचारे गोरगरीब आहे कष्ट करणारे शेतीवर जगणारे लोक आहे मेरे वतन की बिछड़ी है जनता असं आहे आपलं म्हणते महाराज हा पैसा सत्कारणी लागण्यासाठी एकत्र आलो पाहिजे गावागावाशी जागवा भेदभाव समूढा मिटवा उजळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे फक्त पाठ आहे आपल्याला तुकड्या म्हणे
पण आपल्यात फाटाफूट जर भेदभाव दिसत असेल बाप हो, तर आपण ना सद्गुरू अनंत माऊलींची आहो, ना आपण राष्ट्रसंतांची आहो, ना आपण जगन्नाथ महाराजाची आहो, ना आपण निर्मला देवीची आहो, कोणाचीच नाही आहो. संतांनी एकत्र आणण्यासाठी सांगितलं. एकत्र मतभेद दूर झाले पाहिजे, एकत्र आलो पाहिजे आपण. करिता भेद असा का सगळा, बोलला भारत दाटुनी गडा. हा. सर्वची माझे भावंडेही परस्परांच्या कामी सगळी, परस्परांच्या कामी सगळी. नीच उच्च मग का समजोनी, नीच उच्च मग का समजोनी. दुखविता मन करे सहसा, बोलला भारत दाटुनी गळा, बोलला भारत दाटुनी गळा, बोला भारत दाटुनी गळा. करिता भेद असा का सगळा, करिता भेद असा का सगळा, बोला भारत दाटुनी गळा, बोलला भारत दाटुनी गळा, बोलला भारत दाटुनी गळा. महाराजांच्या शब्दातून भारत माता बोलत आहे. भारत माता म्हणते मला भेदभाव नको रे बाबा. संतही म्हणतात मला भेदभाव नको. सर्वची माझे भावंडेही परस्परांच्या कामी सगळी. अरे नीच उच्च मग का समजूनी, दुखविता मन कारे सळसळा, बोलला भारत दाटुनी गळा. हे सगळं ठीक आहे बाप हो, पण भेदभाव काही जात नाही. याचं कारण काय? राष्ट्रसंत अभंगवाणीत लिहितात, सर्व बोध संतापाशी, संतापाशी सर्व बोध संतापाशी, पर्यामीच आडशी. आपल्याला समतेचा, समानतेचा, एकोप्याचा, बंधुभावाचा संपूर्ण उपदेश आमच्या संतांनी दिला आहे की नाही प्रत्येक ग्रंथातून? नाही. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा देव दगडात होता, माणसात होता, तीर्थात होता की कुठे होता? हा, कुठे शोधला महाराजांनी देव? गाडगे महाराजांनी कुठे देव शोधला? तुकाराम महाराजांनी कुठे देव शोधला? ज्ञानेश्वर महाराजांचा देव कुठे आहे? आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञे तोषावे, तोषोनी मत जावे पसायता. आता विश्वात्मके, विश्वात्मक देव मानला. राष्ट्रसंताचा देव कोणता? कोणता देव होता बाप? है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्गमय संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार. ह्या सगळ्या लोकांचा देव माणसात होता बाप. सगळे जेवढे संत झाले, एकही जगातला संत असा नाही ज्यांनी बाहेर देव सांगितला. एखाद्या संतांनी बाहेर देव सांगितलं असं आमच्या निदर्शनास आणून दे, आम्ही कार्यक्रम बंद करतो. मंदिराची गरज आहे, मंदिरात मूर्तीची गरज आहे, तिची उपासनेची गरज आहे, परंतु मंदिर बनवणारा, मूर्ती बनवणारा, उपासना करणारा, त्या मूर्तीला हार घालणारा, व्रत एकादशी करणारा जो मुख्य केंद्रीभूत माणूस आहे तो देव आहे, संतांनी सांगितलं. दुसरा उद्देश नाही केला. सर्व बोध, सर्व बोध संतापाशी, सर्व बोध. संतापाशी कोणता बोध नाही हो? ब्रह्मचर्याचं पालन कसं करायचं, मुलगा कसा जगवायचा, मुलाला कसं घडवायचं, त्याला कोणतं शिक्षण द्यायचं, लग्न कोणासोबत करायचं, लग्न कसं करायचं, किती वाजता करायचं, किती रुपयात करायचं, कुठं करायचं, कोणत्या घरी राहायचं, किती पैसे कमवायचे, कुठून कमवायचे, कसं जगायचं, हा सर्व इत्यंभूत बोध सर्व संतांनी आपापल्या ग्रंथात सांगितला आहे की नाही? हो की नाही? मग गडबड कुठे आहे? हे असे मांडवं घालून, पैसे खर्च करून, आमच्यासारख्या तुटपुंज्या लोकांना बोलून कीर्तन करण्याची गरज का पडत आहे आजच्या काळात? का गरज आहे? आपल्याला कामं नाही आहे का? नाही, कामं आहे बापू. गरज का पडत आहे? कारण संतांचा बोध आपण विसरत आहोत. सर्व संतांनी दिलेला बोध विसरत चाललो आपण. हळूहळू हळूहळू लोप होत चालला. असं म्हणतात की हे कलियुग आहे. आणि मी सांगतो, आम्ही
कलियुगाचे 4,32,000 वर्ष. किती आहे? 4,32,000 वर्ष. त्याच्यापैकी 5 वर्ष झाली. किती? 5 वर्ष झाली तरी 5 वर्षामध्ये आपले कपडे एवढे झाले. अजून किती बाकी आहे? 4,27,000 वर्ष बाकी आहे. काय होईल माणसाचं? कुठं चाललो आपण? नाही, काल परवा आमच्या घराजवळ, कालचीच गोष्ट, काल काय होती? होळी होती ना. आमच्या वार्डातून 50-50, 100-100 रुपये नेले होळी पेटवासाठी. होळी पेटवणं चांगलं आहे का वाईट आहे? पक्क सांगा, चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे. होलिका नावाची प्रल्हादाची आत्या होती की नाही? हिरण्यकश्यपूची बहीण. प्रल्हाद कसाच मानत नव्हता. नारायण, तोंडातून तेच नारायण, श्रीमद नारायण, तेच. वडील म्हण हिरण्यकश्यपाय नमा, तो म्हणे नारायण. कारण आमूचा तो सर्व विषय झाला नारायण, त्याचं शरीरच नारायण झालं होतं. त्याच्या तोंडातून हिरण्यकश्यपाय नमा निघत नव्हतं. म्हणून त्याला पेटवण्यासाठी कुणाला बोलवलं? होलिकाला बोलवलं. होलिकाला बोलवून त्या काय सरणावर बसवलं, त्याला मांडीवर घेतलं. पुढची कथा पुराणात लिहून आहे, माहीत आहे तुम्हाला. प्रल्हाद जळलाच नाही, होलिका जळून भस्म झाली. आता आमच्या घराजवळ ते पैसे घ्यायसाठी आले. म्हटलं बापू काय? नाही काकाजी म्हणे आता होळी जाळायची आहे म्हणे, तर होळी जाळण्यासाठी पैसे पाहिजे. बापू म्हणलं होळी काऊन पेटवते? सगळेच पेटवते म्हणून आम्ही पेटवतो म्हणे. तुमचं बरोबर आहे, आपल्याला शिकवलंच तेवढं. मोठे मोठे लाकडं आणले, उभे झाडं तोडून टाकायचे, वाळवून टाकायचे आणि होळी पेटवायची. घरातला कचरा तसाच, आजूबाजूचा कचरा तसाच, आणि अंतःकरणातला कचरा, त्याच्याशी काही देणं घेणंच नाही आपल्याला. होळी आणली, चांगली पेटवली, लोकांनी नैवेद्य आणले, पुरणाच्या पोळ्या, भजे, वडे. कुठे नेऊन टाकले? हां, होळीला तोंड आहे ना, होळीला दात आहे, ते चावते. आमच्या घरी आमची शेजारीन बाई आहे, किरायेदार बाई आहे. भाऊ म्हणे झाला नाही का म्हणे तुमच्या घरचा स्वयंपाक? म्हणजे कशाला स्वयंपाक? नाही म्हणे ते होळीत टाकायचं आहे. कोण खाते म्हणलं होळीत? होळीला दात आहे? नाही म्हणे जीभ आहे. चांगल्या पुरणाच्या पोळ्या करायच्या, वडे करायचे, भोंडं करायचे ना आगीत नेऊन फेकायचे. कोणत्या शास्त्रात लिहिलं म्हटलं? अरे असे काही घर आहे त्यांच्या घरामध्ये अजून वरण शिजलं नाही, अजून भात शिजला नाही. त्याला विचार येते, अरे त्याच्या घरी नेऊन द्या. बसस्टॉपवर पागल लोक झोपते, गोरगरीब लोक झोपतात बिचारे. बाहेरून आलेले काही लोक, काम करणारे लोक, त्यांना काम मिळत नाही, झोपड्याकडून राहते, नेऊन द्या त्यांना. पूजा करा होळीची, नाही असं नाही. पाणी फिरवा, संस्कृती आहे ती जोपासली पाहिजे. इथपर्यंत ठीक आहे बाप हो. दुसऱ्या दिवशी DJ आणला. तुमच्या गावात आणला का? नाही, आमच्या गावात आणला. मोठा DJ आणला. त्या मोठ्या DJच्या समोर वार्डातले सगळे मुलं उघडे झाले अर्धे, आणि अर्धे उघडे जाऊन असे नाचले गाण्यावर. नाही, झिंग झिंग झिंगाट, सगळा झिंगाट झाला आयुष्याचा, सैराट झालो आपण. आता ते तर नाचले काकाजी, आमच्या वार्डातल्या बाया नाचल्या जी, त्यांच्यासोबत नाचल्या. सकाळी जाऊन म्हटलं मी त्यांना, अरे आणि तुम्ही म्हणता आमचे हिंदू खतरे में. अरे खतरे में आहे. अशी संस्कृती जर आपण जोपासली नाचायची. आज आमच्या घुगुसमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये, आता जिल्हा परिषद शाळेमध्ये सकाळी मी माझ्या भाच्याला आणायला गेलो. वर्गातले शिक्षक, वर्गातल्या खिचडी बनवणारी स्वयंपाकीन, तिची सहाय्यक आणि सगळ्या मुली टी-शर्ट आणि जीन्स पॅन्ट घालून गाणं लावलं सरांनी शाळेत. झिंग झिंग झिंगाट मस्त नाचत होते. मी याला आणायला गेलो, थक्कच झालो मी पाहून. अरे शाळेमध्ये का शिकवतो आपण? कुठं चाललो आपण? मास्तरही नाचत आहे. मी जाऊन म्हटलं त्यांना, हे कसं जी? म्हणलं नाही जी होळी आहे. अरे होळीची काल सुट्टी होती ना, हे अशी सुट्टी, अशी शाळा करायची हो? हे शिकवता मुलांना तुम्ही? नाही, 6व्या 7व्या वर्गात वयात आलेल्या मुली जीन्स आणि टी-शर्टवर जेव्हा नाचतात ते पावसं वाटत नाही आपल्याला? कुठं चाललो आपण? सर्व बोध संतापाशी परियामीच आडशी. संतांनी दिला नाही उपदेश? नाही, स्त्रीला कसं असायला पाहिजे, पुरुषाने कसं असायला पाहिजे. आता कालची होळी होती म्हणून मी आज विषय घेतला. याचं कारण असं बापो की आमची संस्कृती जी आहे त्या संस्कृतीचा आपण दुरुपयोग करत आहोत. अशी आमची संस्कृती नाही आहे.
माणसाने बाईला रंग लावू नये, बाईने माणसाला रंग, मर्यादा आहे. लावो की माणसाने बाईला रंग लावावं का? तुम्हाला तरी बरं वाटते का? आपली बाई उभी आहे ना, दुसरा माणूस बाई येऊन आपल्या बाईला रंग लावत आहे, आनंद वाटेल? नाही. आपल्या माणसाने दुसऱ्या बाईला रंग लावला, बरं वाटेल? ही संस्कृती आहे बापो. तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहे. आता आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलं, कधीही स्त्रीला आम्ही आमच्या जवळपासच्या रंग लावताना गेल्या 5 वर्षात हे सुरू झालं सगळं. काहून सुरू झालं? मोबाईल आला. मोबाईलमध्ये पहा काय काय ते रील्स, छोट्या छोट्या 30-30 सेकंदाच्या रील्स येतात. या रील्सने नवीन पिढीचं डोकं खराब करून टाकलं बापू. मोबाईल चांगला आहे का वाईट आहे? चांगला आहे का वाईट आहे? चांगला आहे. आता हा मोबाईल चालू आहे, या मोबाईलवर आमचे 100-200 लोक आमचं कीर्तन ऐकत आहे. वाईट आहे का वस्तू? चांगली आहे, पण वस्तूचा उपयोग चांगला झाला पाहिजे बापू. वस्तूचा उपयोग होत नाही, देव 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 करतो. देव देव म्हणून देव काय करी, 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 देव देव म्हणून देव काय करी. कर्मात भाकरी लिहिल्या दैवे, कर्मात भाकरी लिहिल्या दैवे, देवावरी भार टाकून या काय, देवावरी भार टाकून या काय, वागताना सोय नाही जरा, वागताना सोय नाही जरा, वागताना सोय नाही जरा, वागताना सोय नाही जरा, देव देव म्हणून देव काय करी, देव देव म्हणून देव काय करी, देव देव म्हणून देव काय करी. राष्ट्रसंत लिहितात, अभंग गातेत, देव देव म्हणून देव कायक. देव काय करणार आहे? महाराज म्हणतात देव काय करणार आहे बापा? कारण कर्मात भाकरी लिहिल्या दैवे. दैवाने, दैव म्हणजे काय? दैव म्हणजे आपणच केलेल्या कर्माच्या गाठोडी म्हणजे दैव. दैव म्हणजे दुसरं काही. काही लोक म्हणतात अरे आपल्या कपाळावर जे लिहून आहे त्याच्यापेक्षा जास्त काही आपल्याला करता येत नाही. कपाळावर लिहून आहे म्हणजे आजपर्यंत आपण केलेल्या कर्माचे गाठोडे, कर्माचे फळं आपल्याला भोगावं लागते, याचं नाव दैव आहे. देव काय करी कर्मात भाकरी लिहिल्या दैवे. ज्याच्या कर्मात भाकरी आहे तो भाकरी खाते, ज्याच्या कर्मात पूर्णाची पोळी आहे तो पूर्णाची पोळी खाते. आज आम्ही गुलाबजाम खाल्ले, चांगलं जेवण केलं, आमच्या दैवात होतं आज नाही. पण महाराज म्हणतात देवावरी भार टाकून या काय, वागताना सोय नाही जरा. आपण देवावर भार टाकला बापू, पण आपण आपल्याला सोय नाही आली वागण्याची. राष्ट्रसंत म्हणतात अरे बाबा असं करू नको बाबा, सर्व बोध संतापाशी परी आम्हीच आडशी. सर्व बोध आहे संताजवळ. जीवन कसं जगायचं, किती पैसे कमवायचे, मुलांना संस्कार कसे द्यायचे आपल्याकडे आहे बापू. पण आपण ते मानतो का? ग्रामगीतेमध्ये 2ऱ्या नंबरचा अध्याय आहे. कोणता आहे? धर्माध्ययन आहे ना. धर्माध्ययन. धर्माध्ययन अध्यायामध्ये कोणाचा फोटो आहे? रामदास स्वामीचा. रामदास स्वामीच्या फोटोखाली कोणती ओवी लिहून आहे? गुरुजींनी द्यावे तैसे धडे, आपुला आदर्श ठेवून पुढे. आहे ना लिहून? आपुला आदर्श ठेवला पाहिजे. ते गुरुजी, ते धर्माचं अध्ययन, धर्म शिकवते आपल्याला. धर्म आपल्याला आपल्या भाषेत सांगतो, नंगा नाच नाही शिकवत. शिकवते नग्नता नाही शिकवत, भग्नता नाही शिकवत, विध्वंस नाही शिकवत. धर्म आपल्याला धर्म शिकवते, धर्माने जगायचं कसं. मुलगा अभ्यासा लागला की सात्विक अन्न द्यावे त्याला. कसं द्यावं अन्न अभ्यासाला लागल्यावर? सात्विक. शौकीन राहानी वर्जावी. शौकीन राहानी वर्जावी म्हणते. मुलगा अभ्यासाला लागला
की त्यात शौक काढून टाका त्याचा. शौकीन राहाणी जर वर्जित केली आपण, महाराज म्हणतात की बघू न द्यावे दर्पणी तोंड, वाढू न द्यावे नाही पोशाखाचे बंड. बघू न द्यावे. मुलगा मोठा झाला, महाराजांनी सांगितलंय आपल्या घरी समजा मुलगा असेल तर त्याला जीवन जगत असताना बघू न द्यावे दर्पणी तोंड, वाढू न द्यावे पोशाखाचे बंड, पान बिडी चहाचे थोतांड सर्वतोपरी वर्जावे. कसं लिहिलं? जमल? सकाळी उठल्याबरोबर काय पाहिजे? कोणाला पाहिजे? अगोदर बापालाच पाहिजे, आईलाच. मग एक तर राष्ट्रसंत चुकीचे असेल, नाही तर मग आपण चुकीचे असेल. सर्व बोध संतापाशी नाही. बघू न द्यावे दर्पणी तोंड, वाढू न द्यावे पोशाखाचे बंड, पान बिडी चहाचे थोटांड सर्वतोपरी वर्जावे. सर्वतोपरी वर्जावे. बैसवू नये मुलीसह शिक्षणी. हा, मग तेथे संमिश्र नाटके कोटुनी. आता हे पट्टे का नाही का आपल्याला? नाही बोपटे सर. आपण शाळेत शिकायला गेलो, मुलासोबत बसलो की नाही? इकडे मुलं बसले, इकडे मुली बसल्या. राष्ट्रसंत म्हणतात शिक्षण विभागाने हे लक्षात घ्यावं, म्हणते की मुला मुलीचं शिक्षण एकत्र करू नये. आता असं समजा सांगितलं राष्ट्रसंतांना, मग ते संत मानेल का? पट्टे का? मग ग्रामगीता खोटी असेल. बैसवू नये मुलीसह शिक्षणी, मग तेथे संमिश्र नाटके कुठून येणार आहे? विवाहादी कार्ये न दाखवावी, शृंगार गायने न शिकवावी, व्यायाम दंगली खेळवावी म्हणते राष्ट्रसंत. पुन्हा सांगतात महाराज, विवाहादी कार्य न दाखवावी. आपला मुलगा समजा 10-12 वर्षाचा असेल, 8-9 वर्षाचा असेल तर त्याला लग्नात घेऊन जाऊ नका. आता आली पंचायत. नाही काय काय सांगते? बघू न द्यावे दर्पणी तोंड, पोशाखाचे बंड वाढू देऊ नये, नाही केस न ठेवी तेल न लावी म्हणते. कसं लिहिलं महाराजांनी? विवाहादी कार्य न दाखवावी. मस्त काळा काळा चष्मा घेऊन देतो, जीन्स पॅन्ट टी शर्ट घातला, पोरगा बसला, ह्याही बसते, मागून बाई बसते, मस्त कानावर हात ठेवून भुर्र चालले लग्नाला दोघेही. मग रस्त्यात नवरदेव मिळाला डीजे घेऊन, दोघेही तिघही उतरते खाली. ह्या पोराला खांद्यावर घेऊन ह्या नाचते बायकोला हातात घेऊन. आणि भक्त कोणाचा? राष्ट्रसंताचा. पुण्यतिथी कोणाची? राष्ट्रसंताची. ग्रामगीता कोणाची? राष्ट्रसंताची. आणि ते म्हणते विवाहादी कार्य न दाखवावी. मुलाचे वय जसं जसं वाढे, तोडावे स्त्रियांचे संबंध गाडे. का सांगितलं? मग मुलांचं वय जसं जसं वाढते तसं तसं त्यांना दूर ठेवा म्हणते. मुलीला मुलापासून दूर ठेवा आणि मुलाला. मग कशा मुली पडून जाते तर पहा, मग कसे मुलं मुली पळवून नेते पहा. आता गडबड आपल्यात आहे की ग्रामगीतेत आहे? तुम्हाला काय वाटते बाई? गडबड कुठे आहे? आपल्यात आहे. संतांच्या विचारात गडबड नाही आहे. महाराज म्हणतात सर्व बोध संतापाशी पर्यामीच आड. सर्व सांगितलं राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेत. मुलाला कसं घडवायचं? आंबट गोड तिखट मसाला देऊ नका म्हणते त्याला खायसाठी. चुरचुरीत चमचमीत कृत्रिम पदार्थ देऊ नका म्हणते. म्हणजे काय काय आलं त्याच्यात? मॅगी, पुन्हा ते काय म्हणते तुम्ही खाता ते लाल लाल राहते ते, मंचुरियन. हा, मंचुरियन. आमच्या गावात एक शाळा आहे, त्या शाळेचं नाव सांगत नाही. त्या शाळेमध्ये फक्त मुलगा रिकामा जाईल, त्याची वर्षाची फी 50,000 रुपये आहे. किती आहे? 50,000. पोरगा रिकामा शाळेत जाईल, रिकाम्या हाताने येईल. शाळेत गेल्यावर तिथलंच अन्न, तिथलेच पुस्तकं, तिथल्याच पाट्या, तेच सगळं शिकेल. तो जेवण करेल ना, घरी येईल. संध्याकाळी पोरं घरी जेवतच नाही. काहून नाही जेवत? कारण त्याला तिकडल्या मसाल्याची सवय लागली. घरी आई वडील शेतातून आल्यावर बेसन भाकर खाते, नाही पाहिजे म्हणते. बर्गर, पिझ्झा, नाही मंचुरियन. अरे अरे अरे, कुठं चाललो बापू आपण? आपली पिढी कुठं चालली? आता मी जे बोलत आहो हे तुमच्यासाठी नाही बोलत आहो, तुमच्या घरी जे आहे त्यांच्यासाठी बोलत आहो. आता झालं आपलं, संपलं आहे की नाही? आता ह्या बोर्ड्यामध्ये कार्यक्रम घेतला, अरविंद भाऊ, आमचे गणेश भाऊ,